वाटत नाही समोर भेटून बी एकमेकांना. भजन्यांची भांडणं आहेत. त्या दिवशी 35 वर्षाचा पोरगा भेटला, त्याला म्हणलं काय झालं गाड्या, काय नाही म्हणला महाराज. अरे म्हणलं एकादशी आज भजनाला नाही गेला, नाही म्हणला काय ती त्यांची चालत्यात चांगली भजनं, ती काय आम्हाला माईक येऊन देत नाही हातात. म्हणलं काय झालं, म्हणले माईक मागितला तर एकमेक माईक फेकून आणि त्यात एकमेकाला. म्हणजे इकडलं नाही सांगत, काही ठिकाणचं सांगतोय, लक्ष नाही का. हाय बरं का असं माईक फेकून आणि त्या. आता मला सांगा त्या पोराचं बरोबर आहे ना. तो म्हणला हे भजन करून ह्यांचाच उद्धार नाही झाला, म्हणले आम्ही कसं काय उद्धार करून घेऊ म्हणले महाराज आमचा. मला काय म्हणायचं आता, एकटाच हाडीपाठ म्हणतो, काकडा म्हणतो, तर लोकाला म्हणूनच देणार नाही म्हणलं बाकीची कशी काय येते नाही. लक्ष देऊ नाही का, सकळांशी येते आहे अधिकार, प्रत्येकाला इथं अधिकार आहे सज्जनाव. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्मे सर्वेश्वर पूजनाचे. आणि म्हणून मला असं वाटतं सज्जनाव, आणि म्हणूनच मी परवा दिवशी एक वाक्य बोललो. मला वाटतं आमच्या अमोलदादा बोराटे वारकरी गोडवा तोच चॅनल लावलाय का आज. तुम्ही लई व्हिडिओ व्हायरल केला माझा. मला वाटतं किती लाखाव गेला आता, 30 लाखाव गेला का. 30 लाखाव एक शॉर्ट व्हिडिओ गेले. काय आम्ही आदिल, निजाम, मुघल आणि कुतुब यांच्या परंपरेतले नाहीत. आम्ही शेख मोहम्मद बाबा, अनगडशाह फकीर आणि संत कबीर यांच्या परंपरेतले आहेत. विठ्ठल 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 कबीर मोमीन लतीफ मुसलमान. कबीर मोमीन लतीफ मुसलमान. सेना विधान विष्णुदास. ओ सेना विधान विष्णुदास. ओ सेना विधान विष्णुदास. सेना विधान विष्णुदास. विष्णुदास वाजवा आता टाळी. मग काय आता हे जे सगळं बोलतोय ते प्रमाणावर बोलतोय साहेब, प्रमाणाच्या बाहेर नाही ना. कबीर लतीफ मोमीन मुसलमान, आता हे सगळ्या संतांची प्रमाण आहे. आता ही प्रमाणच आम्ही मानायला तयार नाही म्हणलं होईल कसं. तुम्हाला खरं सांगतो लक्ष देऊ नाही का सज्जन हो, याचं कारण असं आहे, या ठिकाणी मुद्दामून या अभंगाची आज निवड केलेली. मी आज परखडपणे या ठिकाणी धर्माच्या अनुषंगाने बोलणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आणि म्हणून या ठिकाणी अतिशय सुंदर, जरी एक दिवसाचा कार्यक्रम आहे संतोष महाराज, तरी उपस्थिती फार सुंदर पद्धतीने, चांगली उपस्थिती. एका दिवसाचा कार्यक्रम पार पाडायचा म्हणजे एक दिवशीचं लिखीचं लग्न पार पाडणं एवढं सोपं नाहीये. सगळ्या पाहुण्या रावळ्यांना आमंत्रण देणं, परिसरातल्या लोकांना आमंत्रण देणं. बरं आम्ही बी एवढी भाग्यवान आहेत, आमच्यामुळे बी इथं 5-50 लोक आलेत. म्हणजे खास कबीर महाराजांचं कीर्तन आहे म्हणून. आमचे खऱ्या अर्थानं कोरेगाव भीमावरून काही आमचे सगळे सामाजिक कार्यकर्ते, माझे मित्रवर्ग, म्हणून मी साहेब आवळे साहेब, मी मगाशीच आत्ता बसतो त्यांच्याबरोबर म्हणलो आमचा यो भक्त वर्ग नाहीये. नाही तर काय आम्ही मोखार म्हणतो आमचे भक्त नाही. आम्ही भक्त करणे इतके मोठी माणसं नाही झालेलो अजून. आणि नाही आमचा अधिकार, ज्यांनी करावेत त्यांनी निश्चित भक्त करावेत. आम्हाला वाटतं ही आमची परमस्नेही माणसं आहेत, ही आमच्या स्नेहा म्हणून आमच्यासाठी जुडलेली आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं वक्त्याचं बोलणं परखड आणि सरळ असावं महाराज. आज शूटिंग चालू आहे. काय होतं माहितीये का, मोखार लोकांना एक वेगळे प्रवाद लावून चालणार नाही. कीर्तनकाराचं कार्य काय, त्यांनी 2 तास कीर्तन करायचं, आप्पा पक्षी अंगणी उतरतीन ते का गुंतवणी राहते. आम्ही 2 तास कीर्तन करायचं ना, आम्ही निघायचं. आम्ही विचारायचं नाही मंदिराला किती पैसे लागले. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर. खऱ्या अर्थानं याच्यासाठी कुणीतरी दातृत्वान माणसं आहे. आमची खऱ्या अर्थानं रघुनाथ भाऊ दाभाडे या ठिकाणी वाघोली परिसर असेल, या परिसरात अनेक परिसरात फार मोठं कार्य केलं. आज 30-35 लाख रुपये खऱ्या अर्थानं एवढ्या दातृत्वान व्यक्तींवान. अहो नुसतं पैसा असणं बी गरजेचं नाही हो, ते देता बी आला पाहिजे लोकाला. लय जड हाताची लोक आहेत, जमत नाही महाराज. कस काय गणित, लक्ष नाही का. म्हणजे आमच्या मानधनाचं नाही सांगत, हे गणित वेगळं सांगतोय, लक्ष नाही का. मी हे बघा काय त्यांनी मला काय म्हणायला नाही लावलं हे. नाही तर काय माहिती का अण्णा, गावात लोक गेल्या पहिली मला अर्धा तास मोकार बेजार करतात. महाराज तंटामुक्ती अध्यक्ष नाव आलं पाहिजे नाही. खऱ्या अर्थानं कुणीच नाव नाही गेलं. ही सगळी स्नेह आणि माणसं जोडल्या गेलेली आहेत. आणि हा स्नेहच आयुष्यभर कामाला येतो. लक्ष देऊ नाही का सज्जनाव. खऱ्या अर्थाने हे सांगायचं तात्पर्य, हे नावाची लिस्ट वगैरे कुणी दिली, आमचे नितीन गावणे पाटील असतील, आमचे अनिल काळे असतील, विक्रमदादा शिंदे असतील, आमचे प्रकाशदादा वाळे साहेबांचा आमचा फार जुना स्नेह. खऱ्या अर्थानं फार जुना म्हणजे फार जुना स्नेह. आमचे नंदकुमार कुर्णे साहेब, हा सगळा खऱ्या अर्थानं हा दत्त भक्त परिवार आहे बऱ्यापैकी खऱ्या अर्थानं. आणि चांगला मला काय सांगायचंय, दत्तांची भक्ती ही खऱ्या अर्थानं फार मोठी भक्ती आहे सज्जनाहो. हा नाथ संप्रदाय फार मोठा संप्रदाय. या संप्रदायाची ताकद एवढी मोठी आणि व्याप्ती पण मोठी आहे. मी सांगतो नाथ संप्रदाय हा महाराष्ट्रापुरता नाही, हा खऱ्या अर्थानं भारतभर पसरलेला संप्रदाय. याची व्याप्ती फार मोठी आहे.
आणि खरं सांगू का, आज मंदिरात गेल्यानंतर तुम्ही पहा, हे उगाच नाही म्हणत चैतन्य कानिपनाथ महाराज की जिथं गेल्यानंतर चैतन्य एक वेगळं चैतन्य आहे. आणि म्हणून मला असं वाटतं खऱ्या अर्थानं सज्जनाव, ही सगळी मंडळी आज जीवाभावाची या ठिकाणी आमचे वाघोलींचे अण्णा आहेत. अण्णांचं नितांत प्रेम. अण्णा आज लई दिवसातनी तुम्ही हाताला लागले बरं का. फक्त दोघात आपल्या फरक एवढ्या, माझी दाढी काळी आणि तुमची पांढरी, लक्षात नाही का. पण दोघांची मावळ्याचीच आहे बरं का, छत्रपती शिवाजीराजांच्या मावळ्यांची. आता काय झाले माहिती का आवळे साहेब, ह्यो सगळा एरिया आता बऱ्यापैकी आमच्या बाबांनी घेतली. आता ही सगळी लोक ही आता त्यांच्या फाडीची लोक ना 60-70 इथली त्यांच्या फाडीची लोक. आता थोडासा तरुण वर्ग आमच्याकडे अट्रॅक्शन होतो. बरं काय झालं, थोडंसं बाहेर कार्यक्रम असल्यामुळे संतोष महाराज या परिसरात फारसे कार्यक्रम. आज मी मला फोन आला होता आपटीवरनी, पण पाटलांना सांगितलं नाही सेवा आता शिल्लक. हे माझा मोठापणा नाही सांगायला आलो तुम्हाला की मी किती मोठा आहे, मी किती भारी आहे, हे सांगायचंच नाही. मला एवढंच सांगायचंय, आमचा पाहुणा किती राहिला हे माहिती नाही, पण हिकडला पाहुणा लय कमावलाय आम्ही, लक्षात नाही का. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आणि आज स्पेशल हालगुण आमचे मच्छिंद्रदादा सातो अहो, त्यांचं तर काय मोठ्या भावाप्रमाणेच आमच्यावर प्रेम, वेगळंच प्रेम. म्हणले मग 100 किलोमीटरवर माणूस 2 व्हीलर येते कीर्तनाला म्हणल्यावर अवघड झालं ना गणित. खऱ्या अर्थानं म्हणजे तुमचं प्रेम आहे बरं का. आणि ही तुम्ही सगळी ऊर्जा देता ना, म्हणून आज आम्ही 1000 किलोमीटरचा प्रवास करतो ना, पण आमच्या हातपाय थरथर कापत नाही का. कारण आम्हाला माहिती आहे कुणाचं तरी पाठबळ आमच्या सोबत आहे गड्या. आज आम्ही हिंदुत्वासाठी परखड बोलू ना, तर आमच्या सोबतही कुणीतरी उभं राहणं गरजेचं, लक्षात नाही का. आणि 100% मला असं वाटतं माणसं आमच्या सोबत उभी राहणार. मला काल फोनाला म्हणले, महाराज तुम्ही काळजी करू नका हो, तुम्ही परखड बोलत चला, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे. बास एवढा शब्द पाहिजे. आयुष्यात काय पाहिजे सज्जन हो, लक्ष देऊ नाही का. आणि मग बाकी सगळे मिळणारच आहे. आणि काळजी करू नका, ही माझी जरी 3री पिढी आहे, मला 100% गॅरंटी आहे माझी 4थी पिढी इथंच उभी असेल एक ना एक दिवस, नक्कीच असेल. या मंदिराच्या वर्धापन दिनाला कितव्या तरी वर्षाला माझी एक तरी पिढी इथं कीर्तन करेल. आणि मला असं वाटतं जो परमार्थात आनंद आहे तो आनंद इतर कुठंच नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन. सजना हो, धर्माचं कार्य करायला जगद्गुरु तुकोबाराया मृत्यू लोकात आले, धर्म सांगायला आले. खरं सांगू का, धर्माचं नाव म्हणजे धर्माचं काम म्हणजे भगवंताचं नाम, लक्ष नाही का. सोपं काम आहे धर्माचं काम, म्हणजे मोठं कार्य नाही. जर धर्म टिकवायचा असेल तर भगवंताचं नाम घेणं. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. कारण ते असंही महाराज घेता कानिपनाथ बाबांचे नाव होते न होणारे काम. आजपर्यंतचा आमचा अनुभव आहे. आमचे वडिला मी सहज कीर्तनाला येता येता 100-150 किलोमीटरचा प्रवास केला. आणि कानिपनाथ बाबांचा जप चालू होता गाडीत, डिझायर गाडी होती तेव्हा. जाता जाता म्हणलो गाडी आता कसं काय व्हावं, मला तो झोप लागली, समजत नव्हतं काय करावं. पण काय नाही, बुरळ पडली, डिवायडरला गाडी धडकली. जी गाडी धडकली तुम्हाला सांगतो, बाबा मागून चैतन्य कानिपनाथ महाराज की कानिपनाथ बाबांचं ओम नमः शिवाय नामस्मरण सुरू होतं. पण खरं सांगू का, आजपर्यंत या जगाच्या पाठीवर अनेक संकटातून फक्त नाम तारून गेलं, लक्षात नाही का. अनेक संकट तुम्हाला आणि मलाही. बघा कोरोनाच्या काळात इथं अशी कित्येक माणसं आहेत जी नामस्मरण करत होती. म्हणजे काही नामस्मरण करणारी माणसं गेली असतील, पण ती गेल्यानंतर बी देवाच्या चरणाजवळ विलीन झाली, लक्षात नाही का. नामस्मरणात काय ताकद ते सांगतो. हा आमचा अनुभव सांगायला नाही इथं, पण गाडी एवढ्या भयानक पद्धतीने धडकली महाराज. पुढून ट्रक येत होता, संपलंच होतो आम्ही जवळजवळ. खऱ्या अर्थानं बाबांनी मागून आवाज द्यावा, जसं काही कानिपनाथ बाबांनी सांगावं कानात येऊन की महाराज आता जागे व्हा, अजून तुम्हाला लय मोठं कार्य करायचंय. पण खरं सांगू का, ही खरी चैतन्य कानिपनाथ बाबांची कृपा आहे, ही दत्त महाराजांची कृपा आहे, खऱ्या अर्थानं ही गणेशाची कृपा आहे, आणि हे देवाचा देव महादेव खऱ्या अर्थानं महादेवाची कृपा आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही तरतोय. मला आजही वाटतं कोणी विश्वास ठेवा नका ठेवू, पण तुमच्या माझ्या मागं एक दैवी शक्ती प्रत्येक वेळेस काम करते. प्रत्येक वेळेस आपण चालत असताना एक सकारात्मक दृष्टिकोन. मी सांगू का तुम्हाला, धर्माचं काम म्हणजे आज इथं मंदिर उभं राहिलं ना, हेही धर्माचं काम आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. तुमच्या माझ्या पाठीमागं आणि आजूबाजूला एक दैवी शक्ती कार्य करते, जी नेहमी आपल्या बरोबर सकारात्मक दृष्टिकोन. पहा तुम्ही, असं किती वेळा घडलंय की एखादी व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर यावी, म्हणजे आपल्याला आठवावी, आणि 10 मिनिटात तो माणूस आपल्याला दिसावा. म्हणजे हा नियम लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आहे खऱ्या अर्थानं. तरी त्याच्यातही एक शास्त्र आहे, लक्ष देऊ नाही का. त्याच्या मागे एक अध्यात्म आहे.
माणसाचं आयुर्मान वाढणं किंवा सगळ्या गोष्टी याचं माणसाचं जीवनही शास्त्राच्या परीने घेते. आणि म्हणून मी सांगितलं हे कानिपनाथ देवस्थान हे सगळ्यात खऱ्या अर्थानं कडक देवस्थान आहे. कडक म्हणजे तो चिमटा म्हणजे असा चिमटा आहे एका रपाट्यातच माणसं स्थिर करतो. सोपं नाही महाराज. नाथांची गादी म्हणजे सोपी नाही. ज्यांनी या गादीचा अवमान केला ना त्याच्या 7 पिढ्या अजून रेंजला आले नाहीत. तुमची लक्षात ठेवा. हे सोपं नाही. हे सांगतोय कशा पायी बघा. नाथांची आणि पिरांची ही तिथूनच चालत आलेली परंपरा आहे. आजही काही ठिकाणी खऱ्या अर्थानं पिराची यात्रा जत्रा असते आणि ते नाथांचं. हे पिराचं ठाणं हे नाथांचं ठाणं, नाथाचं ठाणं हे पिराचं ठाणं. ज्यांना कळते त्यांच्या लक्षात येते, ज्यांच्या नाही लक्षात आलं त्यांनी कीर्तन झालं विचारायला या. त्याचे काही चार्जेस नाहीत, फक्त हे जे चार्जेस थोडेफार आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून माझं मुद्दाच क्लिअर आहे. हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात धर्माचं काम म्हणजे भगवंताचं नाम घ्यायला मी इथं आलो. आणि मला असं वाटतं नामस्मरणात इतकी आई ताकद आहे, ज्या क्षणी नामस्मरण आहे त्या क्षणी पापाचं धन. जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे. नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. जय हो. जळतील पापे जन्मांतरीचे. नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जन्मांतरीचे. वाजवा टाळीन मग काय आता. नामस कीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. सज्जन हो, जन्मांतरी